नमस्कार, मी प्रज्ञा म्हेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन मायटीव्ही चॅनल प्रस्तुत लेखणी माझी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. भक्तिरसात रमलेलं एकमेव जागृत ठिकाण म्हणजे कविता. अत्याचारावर उगारलेलं प्रभावी शब्दशस्त्र म्हणजे कविता. हृदयात उठलेल्या भावनेचा हल्ला कल्लोळ म्हणजेच कविता. अन्यायाविरुद्ध पेटून उठलेलं उद्विग्न मन म्हणजे कविता. आणि समाजासाठी परखडपणाने मांडलेले विचार म्हणजेच कविता. या कविता काय करू शकत नाहीत, कविता सर्व काही करू शकतात. आणि यासाठीच लेखणी माझी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत श्री सूरज चौगुले, जे कवी आहेत, आणि त्यांच्याशी आता आपण बातचीत करूया. नमस्कार, मी डॉक्टर सूरज चौगुले, वारणा महाविद्यालय ऐतोडे खुर्द या ठिकाणी हिंदी विभाग प्रमुख म्हणून गेली 17 वर्ष काम करतो आहे. या अध्यासनाच्या आणि अध्ययनार्थ या सगळ्या गोष्टीबरोबरच साहित्य क्षेत्रामध्ये गेली 15 वर्ष किंवा सातत्यानं काही ना काही लिहित असतो. त्याच्यामध्ये कविता असू देत, ललित लेख असू देत, एकांकिका असू देत, नाट्यक्षेत्र असू दे, या क्षेत्रामध्ये गेली 15 वर्ष मी काम करतो आहे. मराठी आणि हिंदी गझलवर मराठीतील सुरेश भट आणि हिंदीतील दुष्यंत कुमार यांच्या गझलांचा अभ्यास यावर माझं PhDचं काम झालेलं आहे. आणि मराठी हिंदी गझल या तुलनात्मक अभ्यास याच्यावर एक पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे. बखर एका बेकाराची हा मराठी काव्यसंग्रह, क्या पाया क्या खोया, ख्वाबों के फूल हा हिंदी काव्यसंग्रह, याबरोबरच माध्यम विविधा या पत्रकारितेवरचा एक शोधग्रंथ, याचबरोबर 20वी शतिका साहित्य हाही एक रिसर्च ग्रंथ म्हणून प्रकाशित झालेला आहे. या साहित्याबरोबरच नाट्यक्षेत्रामध्ये चिमणी चिमणे दार उघड या एकांकीचं लेखन आणि अभिनयही मी केलेला आहे. त्या एकांकीचं जवळजवळ महाराष्ट्रभर 8 ते 10 ठिकाणी सादरीकरण झालेलं आहे. याबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनाथ मुलांसाठी गेली 5 वर्ष जाणीव बहुउद्देशीय सेवा संस्था या माध्यमातून मी काम करतो आहे. आज या ठिकाणी मला माझ्या कविता सादर करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. मी निश्चित आपला आभारी आहे. नमस्कार, मी प्रज्ञा म्हेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन मायटीव्ही चॅनल प्रस्तुत लेखणी माझी या कार्यक्रमामध्ये सर आपलं हार्दिक स्वागत. आणि आपण बरेचसेच साहित्य क्षेत्रात गेली एवढी वर्ष झालं कार्यरत आहात. त्यानंतर शोध निबंध असेल, नाट्य असेल, साहित्य क्षेत्रामध्ये जी चळवळ एक उभी राहिलेली आहे आणि त्यातून आपण असंख्य आपल्या कविता लिहिलेल्या आहेत. तर आमच्या प्रेक्षकांना तुमच्या वेगवेगळ्या विषयांवरती ज्या कविता आहेत त्या नक्कीच जाणून घ्यायला आवडतील सर. निश्चित मॅडम, या माझ्या कविता खरं तर या कवितेचा बाज जो आहे तो सामाजिकतेकडे झुकणारा आहे. आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये ज्या काही घटना घडतात त्याच्याशी संबंधित कवी लिहित असतो. आणि त्याच्या लिहिण्याची धाटणी एकदा का एखाद्या विचारातून ठरली की मग निश्चितपणे ती कविता त्याची वाहत जाते. मी जे लिखाण केलेलं आहे ते कौटुंबिक जीवनातील आसपासच्या अनेक घटना घडत असतात. अलीकडे तुम्ही पाहत असाल की घरांच्या वाटण्या झाल्या, जमिनींच्या वाटण्या झाल्या, जाग्यांच्या वाटण्या झाल्या. इतकंच काय, आज आपण आईवडिलांना सुद्धा वाटून घेतलं, म्हणजे विभक्त कुटुंब आली आणि माणसामध्ये दरी निर्माण झाली. त्यावेळेला सहज मला जाणवलेली एक घटना की जी कविता मला खूप आवडते, की आईवडिलांच्या पासून ज्यावेळेला मुलं तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली मुलं ज्यावेळेला आईवडिलांना विभक्त करतात त्यावेळीची अवस्था एक वाटणी कवितेमधून मी मांडली. आणि अखंड महाराष्ट्रभर ही कविता ज्यावेळेला मी घेऊन जातो त्यावेळेला मिळणारा प्रतिसाद हा ओल्या डोळ्यांनी मला तो नेहमीच मिळतो. ती कविता पहिल्यांदा मी आपणासमोर मांडतो. माझ्या कवितेचं नाव वाटणी. बरं झालं आई तुझ्या मोतीदार डोळ्यात मोतीबिंदू पडलं. बरं झालं आई तुझ्या मोतीदार डोळ्यात मोतीबिंदू पडलं आणि लुकलुक त्या कानांना बहिरपण जडलं. कारण कालच दादाच्या धीराचा बांध फुटला आणि अचानक तो घराच्या वाटणीलाच उठला. कारण कालच दादाच्या धीराचा बांध फुटला आणि अचानक तो घराच्या वाटणीलाच उठला. आकाडीतल्या बकऱ्याचं करावं वाट तसं बापरूपी काळीज थोरल्याकडं. आकाडीतल्या बकऱ्याचं करावं वाट तसं बापरूपी काळीज थोरल्याकडं आणि आईचं धडू त्यासह धाकल्याकडं. मला खांद्यावर घेऊन मिरवणारा माझा दादा, मला खांद्यावर घेऊन मिरवणारा माझा दादा. आई आज खांद्यावर कुऱ्हाड घेऊन फिरतोय आणि मी सुद्धा तुझ्या काळ्या शार पदरात नमरी दगड रवतोय. वाटणीचं भयान भूत माझ्या काळजात लागले दाटू. वाटणीचं भयान भूत माझ्या काळजात लागले दाटू आणि अंगणात पडणाऱ्या चांदण्याला आई कसं ग मी वाटू. मी घेतला काऊचा घास चिऊचा घास दादाला.
मी घेतला काऊचा घास चिऊचा घास दादाला, आडं हुमरं वाटून सारं बांध घातला वादाला. तुझ्या मोतीबिंदू डोळ्यांचं अजून काही ठरलं नाही, तुझ्या मोतीबिंदू डोळ्यांचं अजून काही ठरलं नाही. पण खरं सांगतो आई तुला, डोळं उघडून बघण्यासारखं आता काही उरलं नाही, डोळं उघडून बघण्यासारखं आता काही उरलं नाही. पुढची कविता, ज्या कवितेचा आशयही ग्रामीण भाग आणि शहरी भाग या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न केला. अलीकडं माणसाचा मृत्यू झाला की दोन गोष्टींची वाट बघावी लागते. एक तर प्रेताची वाट बघावी लागते किंवा प्रेतासाठी येणाऱ्या लोकांची वाट बघावी लागते. या आशयाची कविता आपणासमोर सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे आई, शहर आणि मी. जग जवळ आलं म्हणून आई तुझी नाळ तोडून शहराच्या मातीत रुजलो. जग जवळ आलं म्हणून आई तुझी नाळ तोडून शहराच्या मातीत रुजलो. चार चाकी फिरण्यासाठी संगमरवरी घरासाठी शहराशी झुजलो. शहराचं सारं सारं शहर पण आई माझ्या घरात आलं. शहराचं सारं सारं शहर पण आई माझ्या घरात आलं. पण याच शहरानं मला तुझ्यापासून पोरकं केलं. आज ही आई जेव्हा मी शहरासाठी निघतो तेव्हा तुझ्या डोळ्यात उभं राहतं पाणी. आज ही आई जेव्हा मी शहरासाठी निघतो तेव्हा तुझ्या डोळ्यात उभं राहतं पाणी आणि माझ्याही पायात अडखळतात तुझीच अंगाई गाणी. शहराची भेट म्हणून मी माझ्या सुरतुकल्या डोळ्यांना पाठवतो चष्मा. शहराची भेट म्हणून मी तुझ्या सुरतुकल्या डोळ्यांना पाठवतो चष्मा. आणि बाबांसाठी आधार काठी मी पाठवलेल्या चष्म्यातून पाहत तू मलाच म्हणतेस, पोरा चष्माच नाही लागत तुला डोळ्यात पाहण्यासाठी. पोरा चष्माच नाही लागत तुला डोळ्यात पाहण्यासाठी. आणि म्हातारपणात पोरच असते बापाची आधार काठी. शहराकडे लागलेल्या तुझ्या नजरेला पाहत शेजारची काकू तुला विनवते. शहराकडे लागलेल्या तुझ्या नजरेला पाहत शेजारची काकू तुला विनवते. आणि त्याच स्वरात तुला विनवते, पोरा माय माती सोडून शहरात राहायला जाऊ नको. पोरा माय माती सोडून शहरात राहायला जाऊ नको. किमान माझ्या सरणाला वाट पाहायला लावू नको. किमान माझ्या सरणाला वाट पाहायला लावू नको. दुसरा एक आशय, आई वडिलांच्यावरच्या कविता बऱ्याचशाच तुम्ही ऐकल्या असाल. मी माझ्या बापावर लिहिलेली कविता ही आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. जो मला नेहमीच हसताना दिसायचा, पण त्याच्या हसण्याचं गुपित ज्यावेळेला मला कळालं त्यावेळेला तो का हसतोय हे गुपित मी माझ्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला. नेहमीच हसत राहायचा माझा बाप, नेहमीच हसत राहायचा माझा बाप. प्रत्येकाशी नम्रतेनं वागायचा, स्वतःसाठी कमी दुसऱ्यासाठीच जगायचा. एकदा शाळेचा उतारा काढता काढता काढला मी त्याचा 7-12. एकदा शाळेचा उतारा काढता काढता काढला मी त्याचा 7-12. तेव्हा बँकांच्याच ओझ्यानं भरून गेलेला होता तेव्हा त्याचा सारा उतारा. तेव्हा मला कळालं त्याचं गुपित नेहमीच्या हसण्याचं. तेव्हा कळालं गुपित मला त्याच्या नेहमीच्या हसण्याचं. आणि झाकण्यासारखं काहीच नसताना काहीतरी झाकण्याचं. खरं तर कर्जाचाच ओझ्यानं बाप माझा वाकलेला. खरं तर कर्जाच्याच ओझ्यानं बाप माझा वाकलेला. तुम्हाला मात्र वाटायचं तो नम्रतेनं झुकलेला. तुम्हाला मात्र वाटायचं तो नम्रतेनं झुकलेला. माझ्या बखर एका बेकाराची या काव्यसंग्रहातील आणखी एक कविता, जी बेकाराची आपली व्यथा मांडणारी कविता आहे. गझल सदृश रचना आहे, आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. गझलेचं नाव आराम दे. भीक नको ऐ समाजा मेहनतीचा दाम दे. भीक नको ऐ समाजा मेहनतीचा दाम दे. तोटक्या माझ्या हाताला एक काही काम दे. अमृताचा एक प्याला राहू दे त्यांच्याच हाती. अमृताचा एक प्याला राहू दे त्यांच्याच हाती. मी असे निलखंठ मला तू मेहनतीचा जाम दे. भेंडोळ्या पदवीच्या माझ्या काढल्या मी विकाया. भेंडोळ्या पदवीच्या माझ्या काढल्या मी विकाया. ऐ कबाडा तूच त्यांना योग्य तो अंजाम दे. धर्म माझा मानवतेचा भय नसे मज मृत्यूचे. धर्म माझा मानवतेचा भय नसे मज मृत्यूचे. शोधिजे दगडात देव त्यांच्या ओठी राम दे. वादळाला कालच्या कवटाळलेस तू उरी. वादळाला कालच्या कवटाळलेस तू उरी. काय गुन्हा यात माझा याचे तू प्रमाण दे. मीन प्यारा राधेचा अंजान मी लैलापरी. मीन प्यारा राधेचा अंजान मी लैलापरी. मागणे आहे जिचे त्या राधेला तू श्याम दे. पोसले आयुष्य उभे सूरज तुला ज्यांनी. पोसले आयुष्य उभे सूरज तुला ज्यांनी. झिजले तळहात त्यांचे त्या हाता आराम दे. झिजले तळहात त्यांचे त्या हाता आराम दे. अलीकडची आणखी एक समस्या, ज्या समस्येनं संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर मानवी जात आज निश्चितपणे
कुठेतरी घाबरलेली आपल्याला दिसते, ती म्हणजे स्त्री भ्रूण हत्या. या आशयाची एक कविता सारं कसं शांत या कवितेतून स्त्री गर्भाशी बोलताना लिहिलेली ही कविता आपणासमोर सादर करतोय. गर्भाशयात गर्भस्पर्धेत गर्भ म्हणून वाढताना तुझ्या कुंपनाचं भान कधी विसरू नको. गर्भाशयात गर्भस्पर्धेत गर्भ म्हणून वाढताना तुझ्या कुंपनाचं भान कधी विसरू नको, कारण आता गर्भाशयालाच नखे फुटलेत. तुझे जन्मदातेच तुझ्या जीवावर उठलेत. मग आधुनिक सूर्याची एक हलकीशी किरण तुझ्या सर्वांगाला न्याहाळून जाईल. नर मादी म्हणून तुला न्याहाळताना बापाच्या काळजाचा चुकलेला ठोका. नर मादी म्हणून तुला न्याहाळताना बापाच्या काळजाचा चुकलेला ठोका आणि सराईत डॉक्टरांच्या हातांना मिळालेला मोका, आईला दिलेली परंपरेची भूल आणि घरादारांच्या डोळ्यावर पुत्ररत्नाची झूल. सारच कसं नियोजित बिनबोभाट, सारच कसं नियोजित बिनबोभाट. मग थोडंसं जहर गर्भाशयाला धुवून काढणारं नव्हे, तुझ्या अस्तित्वालाच टोकरून काढणारं. तुझं लुकलुकतं हृदय, बंद मुठी, असह्य पापण्यांची शिवण, मुके हुंदके, गुदमरणारा श्वास आणि तुझ्या इवल्याशा प्रेताला मोकळी करून दिलेली वाट. सारं कसं शांत शांत आणि शांत. प्रेक्षक हो, आत्ताच आपण श्री सूरज चौगुले जे कवी आहेत त्यांच्या वेगवेगळ्या आशयाच्या कविता आपण ऐकल्या आणि बऱ्याचशाच अजून काही कविता आपणाला ऐकायच्या आहेत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय TV चॅनल. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये हमारी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. मित्र हो, अशा आनंदमय शुभेच्छा तुमच्या कुटुंबियांना, प्रियजनांना आणि मित्रपरिवाराला जर पाठवायचे असतील तर एवढंच करा, 8 दिवस अगोदर त्यांचा एक फोटो आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायला विसरू नका. आयुष्यमान भव या माय टीव्हीच्या कार्यक्रमासाठी दररोज सकाळी 8, दुपारी 1 आणि रात्री 10 वाजता पाहत राहा माय टीव्हीचा आयुष्यमान भव हा कार्यक्रम. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत लेखणी माझी या कार्यक्रमामध्ये. आणि आता आपल्याला अजून अशी ही असू देती, आपला धर्म उगवण्याचा, आई जेव्हा आणि गाव मुक्त झाला, अशा बऱ्याचशाच कविता आता आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. स्त्री आशयाची एक कविता आपणासमोर मांडतोय. समाजातला सर्वात दुर्लक्षित आणि आत्तापर्यंत ज्यांच्यावर अन्याय होत गेला, पुरुषानं उठायचं आणि स्त्रियांच्या बाबतीत आपली मतं मांडण्याचा आणि आपण त्याच्यामध्ये श्रेष्ठ असल्याचा दावा जो पुरुष संस्कृती करते, या आशयाची एक कविता आपणासमोर मांडतोय. कवितेचं शीर्षक आहे कशीही असू दे ती. आजही रस्त्या रस्त्यावर भेटतात मला संत अन साधू, स्त्रियांच्या चारित्र्याची आणि चरित्राची प्रतवारी करीत हातात तराजू घेऊन. आजही रस्त्या रस्त्यावर भेटतात मला संत आणि साधू, स्त्रियांच्या चारित्र्याची आणि चरित्राची प्रतवारी करीत हातात तराजू घेऊन बसलेली. परंतु दगड मारण्याचा अधिकार त्यांनाच हवा, परंतु दगड मारण्याचा अधिकार त्यांनाच हवा ज्यांच्या बुडाखाली अंधार कधी आलाच नाही. प्रकाशाचा टेंबा त्यांनी मिरवू नये, ज्यांना आपला उजेड जपायला हातांची ओंजळ करावी लागते. प्रत्येक ती ही ती असते जी रुजलेल्याला उगवते करते. प्रत्येक ती ही ती असते जी रुजलेल्याला उगवते करते. मी रोज एक ती पाहतो जी नशेत धुंद झालेल्या विस्कटलेल्या कुंकुवाला आणि आपल्या घराला जीव तोडून सांभाळत असते. मी रोज एक ती पाहतो जी मुलांसाठी आपली आणि मुलांकरबी आपल्या आईची उद्धारणी करून घेते रोजच. मी रोज एक ती पाहतो जी अवतीभवतीच्या वकवकलेल्या नजरा,
पदरात बांधून घेऊन येते रोजच आणि त्याच नजरांनी पेटवते आपली चूल. धगधगत्या ज्वाला पोटात घेऊन फुगवत राहते ती भाकरीचं पोट. करपलेल्या हातांनी रोज तिला मी पाहतो. करपलेल्या हातांनी रोज तिला मी पाहतो सकाळी सडा घालून अंगणात रांगोळी काढताना. आयुष्यात कोणताच रंग नसताना, आयुष्यात कोणताच रंग नसताना दारातल्या रांगोळीत रंग भरायला कुठून आणते ती रंग. अशाच आशयाची आणखी एक कविता. आई बाई गाई यांना ज्या समान रूपात आज आपला समाज पाहतोय त्या अर्थाची ही कविता. ती एक गाय, कवितेचं शीर्षक आहे ती एक गाय. दावणीला बांधलेल्या गुरासारखी बांधून ठेवली तुम्ही तिला पिढ्यानपिढ्या. दावणीला बांधलेल्या गुरासारखी बांधून ठेवली तुम्ही तिला पिढ्यानपिढ्या. गव्हाणी टाकीत राहिला संस्कृती आणि संस्काराचा हिरवा पाला. ती ही वर्षोनवर्ष रवंत करीत राहिली. मग ती ही वर्षोनवर्ष रवंत करीत राहिली तरीही लक्षात असू द्या, तरीही लक्षात असू द्या तिने प्रसवलेल्या गोळ्यातूनच तुमच्या वंशाचा गुलमोहर भरतो. तिने प्रसवलेल्या गोळ्यातूनच तुमच्या वंशाचा गुलमोहर बहरतो. मातीची कूस उजवते आणि भाकरीची फुलेही फुलतात. मातीची कूस उजवते आणि भाकरीची फुलेही उमलतात. तुमच्या उद्याच्या पिढ्याही पाझरतात तिच्याच विटाळातून. तुमच्या उद्याच्या पिढ्याही पाझरतात तिच्याच विटाळातून. तरीही हंबरत राहते ती दावणीची आई बनून, दावणीची आई बनून. आईची वेगवेगळी रूपे आपण पाहतो. माझी आई ज्या वेळेला मला दिसते, मग ती पावसात असू देत, उन्हात असू देत किंवा थंडीत असू दे, ती ज्या पद्धतीनं दिसते त्याचं एक रूप माझी आई आणि आई जेव्हा या कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा मी प्रयत्न केला. आई जेव्हा पाऊस बनून नाचत असते थुई थुई, आई जेव्हा पाऊस बनून नाचत असते थुई थुई, तेव्हा शाळेत जाणाऱ्या लेकरालाही पावसात वाट करून देते ती. चिंब भिजून गेलेले तिच्या शाळेतील काही क्षण, चिंब भिजून गेलेले तिच्या शाळेतील काही क्षण जपून ठेवते ती आपल्या काळीज कोंदणात आणि वैशाख वनवात चालून जाते अंगाला हळद लावून. तेव्हा गळणाऱ्या आड्यालाही तीच लावते भांडे, तेव्हा गळणाऱ्या आड्यालाही तीच लावते भांडे आणि धुपवीत राहते चूल रात्रभर. घर जेव्हा पाऊस बनून नाचत असतो थुई थुई, घर जेव्हा पाऊस बनून नाचत असतं थुई थुई, तेव्हा वळचणीच्या पाण्याला पदरात घेत विरघळत जाते आई. तेव्हा वळचणीच्या पाण्याला पदरात घेत विरघळत जाते आई. मातीची भिंत बनून साचत राहते अंगणात, ती मातीची भिंत बनून साचत राहते अंगणात. त्याच पदराचा पोत्यारा करून सारवीत राहते मग ती आपलं ओलं चिंब घर. त्याच पदराचा पोत्यारा करून सारवीत राहते मग ती आपलं ओलं चिंब घर. स्वतः कोरडी बनून मग घर ही खुदकन हसतं आणि तेव्हा पाऊस बनून नाचत असते आई थुई थुई. तेव्हा पाऊस बनून नाचत असते आई थुई थुई. आता एक वेगळ्या आशयाची कविता. आज धर्माच्या नावावर माणसाला वेगवेगळं करण्याचा प्रयत्न चालू असताना सुद्धा मानवतेचा धर्म मानणाऱ्यांसाठी लिहिलेली ही कविता आहे. कवितेचं शीर्षक आपला धर्म उगवण्याचा. धर्मांध बनलेल्या माझ्या तमाम सालगड्यांनो खुशाल भुंकत रहा. धर्मांध बनलेल्या माझ्या सालगड्यांनो खुशाल भुंकत रहा. आपल्याच बांधवांवर सडवीत रहा तरुण मेंदू उतरंडीच्या गाडग्यात. सडवीत रहा तरुण मेंदू उतरंडीच्या गाडग्यात. जातीचं विरजन घालून घुसळीत रहा तरुणाई तुमच्या सत्तेचं लोणी येईपर्यंत आणि त्यांच्या मेंदूचं ताक होईपर्यंत. तीन रंगाचं अशोक चक्रासह ओढत नेणाऱ्या माझ्या मुठभर बांधवांनो, तीन रंगांना अशोक चक्रासह ओढत नेणाऱ्या माझ्या मुठभर बांधवांनो, उतरंड तयार होण्या अगोदर पोचावं लागेल तुम्हाला फज्जावर. उतरंड तयार होण्या अगोदर तुम्हाला पोचावं लागेल फज्जावर. घाबरू नका, घाबरू नका. त्यांचा धर्म फक्त जाळण्या आणि पुरण्यापुरताच आहे. घाबरू नका. त्यांचा धर्म फक्त जाळण्या आणि पुरण्यापुरताच आहे. आपला धर्म मात्र उगवण्याचा आहे. आपला धर्म मात्र उगवण्याचा आहे. सर, आज आपण स्टुडिओमध्ये आलात आणि खरंच म्हणजे आपल्या ज्या कविता आहेत
त्या खरोखर समाज प्रबोधन करणाऱ्या आणि काहीतरी आपणाला नवीन काहीतरी शिकवणाऱ्या अशा असंख्य कविता आमच्या प्रेक्षकांना ऐकवल्यात. त्याबद्दल सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय टी व्ही चॅनलतर्फे धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी आपणाला लाख लाख शुभेच्छा सर. धन्यवाद मॅडम. सांगली मीडिया आणि माय टी व्हीनं या ठिकाणी खऱ्या अर्थानं या माझ्या कविता आपणासमोर मांडण्यासाठी संधी दिली याबद्दल मी आपला ऋणी आहे. त्याचबरोबर प्रज्ञाताईंनीही अतिशय कमी वेळेत मला बोलतं केलं आणि माझ्या कविता आपणासमोर मांडण्याची संधी दिली त्याबद्दल आपलंही मॅडम आभार आणि सांगली टी व्हीचं आणि माय टी व्हीचंही मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. प्रेक्षको, आत्ताच आपण श्री सूरज चौगुले जे कवी आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या कविता आपणाला ऐकायला मिळाल्या आणि याचं प्रक्षेपण सांगली मीडिया आणि माय टी व्ही चॅनल करतं. तर अशा अनेक कवी आणि कवयित्रींना घेऊन येते मी लेखणी माझी या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा आवर्जून पहा तुमचं, आमचं आणि आपला सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया माय टी व्ही चॅनल.